हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन। खूप क्विक आणि इझी बनणारी रेसिपी आहे। चला तर मग बनवायला सुरू करूया। इथे मी 1 वाटी सोयाबीन भिजून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 तासभर नॉर्मल पाण्यात किंवा अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवू शकता। मग आपल्याला सोयाबीनमधलं पाणी गाळून घ्यायचं आहे, दोन्ही हाताने प्रेस करून अशा पद्धतीने। इथे मी सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। चला तर मग सोयाबीनसाठी लागणारे मसाले बघूया। मसाल्यांमध्ये इथे मी 2 ते 3 पाकळ्या लसूण, लाल तिखट, हळद, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे। मग एका पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून तेल गरम झाले की त्यात जिरे आणि लसणाची फोडणी देऊन घ्यायची आहे। आपल्याला एक 30 सेकंद जिरे आणि लसूण परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये हळद आणि लाल तिखट ॲड करून मसाले परतून घ्यायचे आहे। मसाले परतले की त्यामध्ये आपल्याला लगेचच सोयाबीन ॲड करायचे आहे। सोयाबीन ॲड करून आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। सोयाबीन परतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स झाले की आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं सोयाबीन होऊ द्यायचे आहे। आणि इथे झटपट बनणारी सोयाबीन बनून तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।